नमस्कार. काही तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम यज्ञ आणि पूजा उद्या तुळजापूरला आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. जीर्णोद्धाराचं काम सुरू झाले आपल्याला कल्पना आहे आणि आपला 1800 कोटीचा विकास आराखडा त्याचं काम देखील आता सुरू होत आहे. तर त्याच्या अनुषंगाने पूजा करणं, यज्ञ करणं हे अभिप्रेत होतं. वाराणसीचे पद्मश्री द्रविड शास्त्री गुरुजी यांना आपण मध्ये विनंती केली होती. ते आवर्जून तुळजापूरला आले होते. आईचं दर्शन घेऊन मंदिराची त्यांनी पाहणी केली होती आणि आपल्या मंदिराच्या या महत्त्वपूर्ण कामाच्या अनुषंगाने पूजेच्या बाबतीत, यज्ञाच्या बाबतीत त्यांनी आपल्याला काही सूचना केल्या होत्या. मंदिर संस्थानने त्या सूचनांचं पालन करत उद्या यज्ञाचं आणि पूजेचं नियोजन केलंय. साधारण सकाळी 8:30 वाजल्यापासनं संध्याकाळी 5, 5:30 वाजेपर्यंत ही पूजा चालणार आहे. आपले सर्व महंत, सर्व पुजारी मंडळाचे अध्यक्ष, तुळजापूरचे सर्व प्रमुख जे आहेत, सर्व राजकीय पक्षाचे नेतेगण, त्यांना आपण आवर्जून विनंती केलेली आहे. इतरांनाही विनंती केलेली आहे आणि खास आपल्याला विनंती करतोय, आपण देखील आवर्जून या पूजेसाठी उपस्थित राहावं. जसं आपल्याला शक्य होईल. पूर्णाहुती संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास असेल, तेव्हा आपण उपस्थित राहू शकला तर खूप चांगलं होईल. काही वैयक्तिक अडचणीमुळे मी काही उद्या उपस्थित राहू शकणार नाही. परंतु आपण सर्व आहात म्हणजे मी आहे, असं मी समजतो. अतिशय महत्त्वाचा हा टप्पा आहे. कारण पूजा धर्मशास्त्राच्या प्रमाणे होणं, यज्ञ होणं हे अपेक्षितच असतं आणि सर्व या विषयाचे तज्ञ आहेत, यांच्याशी चर्चा करून हे नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की उद्या 16 तारखेला सोमवारी सकाळी साधारण 8:30 वाजेपर्यंत आपण आवर्जून तिथे यावं. तेव्हा 8:30 पर्यंत नाही जमलं तर दिवसभरात आणि खास करून पूर्णाहुती जेव्हा आहे संध्याकाळी 5, 5:30च्या दरम्यान, तेव्हा मात्र आपण शक्यतो उपस्थित राहा, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय भवानी.